हॅलो गाईज, हाय, वेलकम टू विज्ञान कट्टा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप छान इम्पॉर्टंट कन्सेप्ट जो आहे तो शिकणार आहोत. आणि तो जो कन्सेप्ट आहे तो या चित्रावरून तुमच्या लक्षात आलं असेल की तो गोलीय आरसे किंवा ज्याला आपण स्पेरिकल मिरर्स असं म्हणतो, त्या स्पेरिकल मिरर्सशी संबंधित तो आपला कन्सेप्ट आहे. चला तर मग आपण बघूया आपला जो आजचा कन्सेप्ट आहे तो काय आहे. त्याच्यामध्ये पहिला आपल्याला समजून घ्यायचा आहे, कन्सेप्ट समजण्याच्या आधी हे जे गोलीय आरसे मी तुम्हाला सांगितले त्याच्याशी रिलेटेड काही महत्वाच्या टर्म्स किंवा काही महत्वाच्या संज्ञा त्यांचा अभ्यास आपल्याला केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला या गोलीय आरशांमध्ये ज्या काही प्रतिमा मिळतात त्या प्रतिमा कुठे मिळतात, कशा मिळतात, त्यांचे काय काय गुणधर्म असतात, त्यांच्या संबंधीचे नियम काय आहेत ते आपल्याला लक्षात येतील. चला मग आपण सुरू करूया. त्याच्यामधली पहिली जी संज्ञा आहे ती आहे पोल किंवा ज्याला आपण ध्रुव असं म्हणतो. आता आपला जो आरसा आहे तो आरसा, त्याचा जो पृष्ठभाग आहे त्या पृष्ठभागाचा जो मध्यबिंदू असतो किंवा सेंटर ऑफ द सरफेस ऑफ अवर मिरर, त्याला आपण त्याचा पोल किंवा ध्रुव असं म्हणत असतो. पृष्ठभागाचा, आरशाच्या पृष्ठभागाचा मध्यबिंदू. त्याच्यानंतर सेंटर ऑफ कर्व्हेचर किंवा ज्याला आपण वक्रता केंद्र असं म्हणतो. हे वक्रता केंद्र म्हणजे काय, तर जर आपण आपला स्पेरिकल मिरर बघितला तर हा स्पेरिकल मिरर किंवा आपला गोलीय आरसा हा एका मोठ्या गोलाचा किंवा स्पिअर्सचा भाग असतो. मग आपला आरसा ज्या स्पिअरचा भाग असतो त्याचा जो सेंटर आहे, त्याचं जे केंद्र आहे त्याला आपण सेंटर ऑफ कर्व्हेचर किंवा वक्रता केंद्र असं म्हणतो. इथे आकृतीमध्ये सी या नावानं दाखवलेला जो बिंदू आहे तो म्हणजे सेंटर ऑफ कर्व्हेचर असतो. त्याच्यानंतर पुढे बघा, रेडियस ऑफ कर्व्हेचर किंवा त्याला आपण वक्रता त्रिज्या असं म्हणतो. आता वक्रता त्रिज्या म्हणजे काय, तर ज्या गोलाचा आपला आरसा हा भाग आहे, ज्या स्पिअरचा आपला आरसा हा भाग आहे, त्या स्पिअरची त्रिज्या, त्या गोलाची रेडियस, त्याला आपण रेडियस ऑफ कर्व्हेचर किंवा वक्रता त्रिज्या असं म्हणत असतो. त्याच्यानंतर पुढचं जो आहे महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे बघा, प्रिन्सिपल ऍक्सिस किंवा ज्याला आपण मुख्य अक्ष असं म्हणतो. आता हा जो मुख्य अक्ष असतो हा म्हणजे काय, तर सेंटर ऑफ कर्व्हेचर आणि पोल ऑफ द मिरर किंवा आपलं काय म्हणतो आपण त्याला वक्रता केंद्र आणि ध्रुव, या दोघांमधनं जाणारी जी सरळ रेषा असते तिला आपण प्रिन्सिपल ऍक्सिस असं म्हणतो. आता इथनं एम पासनं पी पर्यंतची ही जी सरळ रेषा आहे जी सी आणि पी मधनं जाते, म्हणजे सेंटर ऑफ कर्व्हेचर मधनं जाते आणि पोल मधनं जाते, त्या रेषेला आपण प्रिन्सिपल ऍक्सिस किंवा मुख्य अक्ष असं म्हणत असतो. आता मुख्य नाभी म्हणजे काय, समजा पुढचा मुद्दा आहे मुख्य नाभी, प्रिन्सिपल फोकस. समजा आता आपण हा बघितला प्रिन्सिपल ऍक्सिस. या प्रिन्सिपल ऍक्सिसला एक जर का समांतर किरण, पॅरलल रे, इफ दॅट इज इन्सिडेंट ऑन दी मिरर, जर तो त्या आरशावरती आपाती किरण होत असेल, कसा असेल, समांतर असेल प्रिन्सिपल ऍक्सिसला, तर परावर्तनाच्या नंतर किंवा आफ्टर रिफ्लेक्शन इट विल पासेस थ्रू अ पॉइंट ऑन प्रिन्सिपल ऍक्सिस. प्रिन्सिपल ऍक्सिस वरच्या एका पॉइंट मधनं तो पास होईल. मग ज्या पॉइंट वरनं तो पास होईल, दॅट पॉइंट ऑन द प्रिन्सिपल ऍक्सिस इज कॉल्ड ॲज अ प्रिन्सिपल फोकस. समांतर किरण प्रिन्सिपल ऍक्सिसला समांतर असणारा, आफ्टर रिफ्लेक्शन इट विल पास थ्रू अ पॉइंट ऑन अ प्रिन्सिपल ऍक्सिस, एका बिंदूवरनं तो पास होईल. मग तो ज्या बिंदूवरनं पास होतोय त्याला आपण त्याचा मुख्य अक्ष असं म्हणतो. आता समजा आपण दुसरा पॅरलल रे घेतला इकडच्या बाजूने जो प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल आहे आणि तो पण जर का समजा आपण बघितला तर दॅट विल ऑल्सो पास थ्रू द सेम पॉइंट ऑन द प्रिन्सिपल ऍक्सिस. त्याच्यामुळे त्याला आपण प्रिन्सिपल फोकस किंवा मुख्य नाभी असं म्हणतो. मग मुख्य नाभी झालं. त्याच्यानंतर पुढची जी संज्ञा आहे ती आहे फोकल लेंथ किंवा नाभीय अंतर. आता नाभीय अंतर म्हणजे काय, तर आपला जो फोकस आहे किंवा मुख्य नाभी आहे त्याच्यापासनं पोल जो आहे किंवा ज्याला आपण ध्रुव म्हटलं होतं, तर ध्रुव, या दोघांमधलं जे अंतर असतं त्याला आपण नाभीय अंतर किंवा त्याला आपण मराठीमध्ये, इंग्रजीमध्ये फोकल लेंथ असं म्हणत असतो. So these are about some important terms which are related to the spherical mirrors. या टर्म्स समजल्या, यांचा अभ्यास केला की मग आपल्याला याच्या संबंधीच्या रे डायग्राम्स त्या कशा पद्धतीने काढता येतात ते आपल्याला करता येतं. ठीक आहे.
आता आपण याच्यामध्ये पहिलं बघूया की ड्रॉविंग रिफ्लेक्टेड रेज. म्हणजे समजा आता आपला हा गोलीय आरसा आहे, हा आपला स्पेरिकल मिरर आहे आणि याच्यावरती AQ हा इन्सिडेंट रे येतोय, हा आपाती किरण येतोय आणि त्याच्यानंतर मग आपल्याला या आरशावरनं परावर्तित होणारा किरण काढायचा आहे. पण मग तो कुठे काढायचा, कसा काढायचा, त्याच्याशी संबंधित महत्वाच्या ज्या संकल्पना आहे त्या आपण आता बघणार आहोत. आता जर का समजा हा A पासून निघणारा आपाती किरण Q वरती येऊन आदळतोय, Q ला आपण आपाती बिंदू असं म्हणतो किंवा पॉइंट ऑफ इन्सिडन्स असं म्हणतो. म्हणजे पॉइंट ऑफ इन्सिडन्सला येऊन आदळल्यानंतर त्या पॉइंट ऑफ इन्सिडन्सला असणारा जो लंब आहे किंवा ज्याला आपण परपेंडिक्युलर असं म्हणतो, तर परपेंडिक्युलर टू द पॉइंट ऑफ इन्सिडन्स यांच्यामधला जो अँगल असतो त्याला आपण काय AQC, अँगल AQC, हा AQC म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स असेल किंवा त्याला आपण आपाती कोन असं म्हणतो. हा आपाती कोन जेवढा असेल तेवढाच परावर्तित कोन असेल, तेवढाच अँगल ऑफ रिफ्लेक्शन असेल. मग याच लंबापासनं बरोबर पण विरुद्ध बाजूला त्याच कोना एवढा, आपाती कोना एवढाच पण त्याच्या विरुद्ध बाजूला काढलेला जो कोन आपण मोजला तर त्या कोणाच्या अंतरावरती आपल्याला किरण QB काढता येईल. आणि हा किरण QB हा दुसरं तिसरं काही नसून काय असणार आहे, परावर्तित किरण असणार. CQB हा जो आपला अँगल असणार आहे, हा CQB अँगल हा आपला अँगल ऑफ रिफ्लेक्शन असणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला रिफ्लेक्टेड रे काढता येतो जेव्हा गोलीय आरसा असतो तेव्हा. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्याशी संबंधित काही महत्वाचे नियम पण आहेत बघा. म्हणजे समजा आता आपण म्हटलं होतं की हा जो बिंदू आहे, ही जी रेषा आहे जी C आणि F मधनं पास होते, P मधनं पास होते आहे, तर ती पूर्ण रेषा तिला आपण म्हटलं होतं प्रिन्सिपल ऍक्सिस, तिला आपण म्हटलं होतं प्रिन्सिपल ऍक्सिस किंवा तिला आपण म्हटलं होतं मुख्य अक्ष. जर का समजा एखादा इन्सिडेंट रे किंवा एखादा आपाती किरण या प्रिन्सिपल ऍक्सिसला समांतर असेल तर काय होईल, जर तो समांतर असेल या प्रिन्सिपल ऍक्सिसला तर रिफ्लेक्शन नंतर किंवा परावर्तनानंतर जो परावर्तित किरण आहे तो मुख्य नाभीमधनं पास होईल किंवा प्रिन्सिपल फोकस मधनं पास होईल. हा पहिला नियम आहे गोलीय आरशावरनं होणाऱ्या परावर्तनाचा, रिफ्लेक्शन फ्रॉम स्पेरिकल मिरर्स, त्याचा पहिला नियम. आता दुसरा नियम, समजा आपला जो इन्सिडेंट रे आहे किंवा आपला जो आपाती किरण आहे तो आता त्या मुख्य अक्षाला समांतर नाही तर तो आपल्या नाभीतनं जातोय. इट इज पासिंग थ्रू द फोकस, इट इज पासिंग थ्रू द प्रिन्सिपल फोकस. मग आफ्टर रिफ्लेक्शन the reflected ray will be parallel to the principal axis, किंवा आपला हा जो मुख्य अक्ष आहे या मुख्य अक्षाला पॅरलल आपला रिफ्लेक्टेड रे असणार आहे. हा दुसरा नियम गोलीय आरशांवरनं होणाऱ्या रिफ्लेक्शनचा. याचाच अजून एक तिसरा नियम आहे आणि तो खूप महत्वाचा आहे. समजा आपला इन्सिडेंट रे जो आहे, जो या गोलीय आरशावरती पडणार आहे, स्पेरिकल मिरर वरती पडणार आहे, इफ दॅट इज पासिंग थ्रू द सेंटर ऑफ कर्व्हेचर, किंवा ज्याला आपण वक्रता केंद्र म्हटलं होतं, त्या वक्रता केंद्रामधनं जर का समजा तो जात असेल तर आफ्टर रिफ्लेक्शन झाल्यानंतर किंवा परावर्तन झाल्यानंतर तो परत त्याच मार्गाने फिरतो आणि पुन्हा तो सेंटर ऑफ कर्व्हेचर मधनच जातो किंवा आपल्या वक्रता केंद्रामधनच पास होतो. अशा पद्धतीचे हे तीन जे आहेत हे तीन महत्वाचे नियम आहेत गोलीय आरशावरनं होणाऱ्या रिफ्लेक्शनचे किंवा परावर्तनाचे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.